मागची जी भूमिका आहे ती स्पष्ट करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय श्री अमित वाडेकर, सचिन वनराई यांना. कारण गाडगीळ सरांना आपल्याला सरांचं कार्य माहितीच आहे की त्यांना नुकताच मागे युनायटेड नेशन्सचा चॅम्पियन ऑफ द अर्थ सुद्धा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आणि त्यांचं काम जागतिक स्तरावर आहेच. परंतु त्यांच्या कामामध्ये जे आपल्याला भारताच्या संदर्भात जे ठळक गोष्टी दिसतात ते आहे म्हणजे त्यांचा पश्चिम घाटाच्या संदर्भातला अहवाल असेल किंवा जैवविविधता कायदा आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सरांची आग्रही भूमिका, त्यासाठी PBR पार्टिसिपेटरी बायोडायव्हर्सिटी रजिस्टर यासारखं टूल आणि त्याचबरोबर कम्युनिटी फॉरेस्ट राईट या संदर्भातलं सुद्धा फॉरेस्ट ॲक्ट आणि CFRची अंमलबजावणी, ह्या 3 गोष्टी सरांचे अतिशय जिव्हाळ्याचे विषय आहेत आणि आम्हाला आनंद आणि अभिमान अशासाठी आहे की 3ही विषयांवरचं सरांचं पुस्तक वनराई प्रकाशनामधून या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे आणि त्यापैकी आज CFRच्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होणार आहे. खरं तर आपण जर फॉरेस्ट ॲक्ट जर समजून घ्यायचं झाला 2006चा तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येऊ शकतं की आपलं एकूणच संविधानाचं जर आपण एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की आपला जो देश आहे तर जगामधला सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश म्हणून एक ओळखला जातो. त्याचबरोबर जगामध्ये ज्या काही लिखित राज्यघटना आहेत त्यापैकी एक आदर्श राज्यघटना म्हणून आपल्या संविधानाकडे बघितलं जातं आणि आपल्या याचं संविधानाच्या प्रिॲम्बलमध्ये जे सुरुवातीला जे म्हटलेलं आहे की आम्ही भारताचे लोक आणि त्याची शेवटसुद्धा जे आहे की आम्ही हे जे काही संविधान आहे ते स्वतःप्रत त्या ठिकाणी सादर करत आहोत, अर्पण करत आहोत या अर्थाचं. तर आणि आपण जर हा जो ॲक्ट बघितला तर ॲक्टमध्ये सुद्धा आपल्याला हीच भूमिका दिसते की एवढ्या आपल्या देशातले सामान्य माणसं, अगदी तळागाळातले आदिवासी समाज की ज्यांचा सुद्धा ज्यांना संविधानानं तेवढाच अधिकार दिलेला आहे, इथल्या नैसर्गिक साधन संपत्ती असेल, इथल्या देशातले रिसोर्सेस असतील तर त्यांचा सुद्धा पिढ्यानपिढ्या त्याच्यावर हक्क राहिलेला आहे आणि हा सुद्धा जो काही हक्क आहे तर हे सुद्धा या कायद्यातून ठळकपणे त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. परंतु आपल्याला बऱ्याच जणांना कल्पना आहे की बऱ्याचदा सामूहिक वन हक्क किंवा वन हक्क म्हणूयात आपण आदिवासी समूहांना, ग्रामसभांना मिळाले पाहिजे यासाठी कायम आग्रही भूमिका घेतली जाते. बऱ्याच संस्था, संघटना त्यासाठी चांगलं कामही करतात आणि ते करायलाही पाहिजेच, त्याच्याशी काही दुमत असायचं कारण नाही. परंतु बऱ्याचदा जर आपण बघितलं की सामूहिक वन हक्क मिळणं इथपर्यंतसाठीच मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसतात. तर परंतु ही खरं तर पहिली पायरी म्हणून याच्याकडे बघण्याची गरज आहे. एकदा हक्क मिळाले की त्याच्यानंतर काय तर याचा विचार खूप कमी प्रमाणात होताना दिसतो. अगदी काहीतरी बेटाप्रमाणे अगदी मेंढालेखासारखं गाव असेल किंवा यांचं बारीपाड्यासारखं असेल अशा खूप कमी गावांमध्ये चांगली काहीतरी प्रातिनिधिक उदाहरण बघायला मिळतात. आणि अर्थात गडचिरोलीमध्ये सुद्धा जे गाडगीळ सर आणि एदलाबादकर सरांचे जे विद्यार्थी आहेत मग त्याच्यात चंद्रकांत किचक सारखे असतील किंवा आपल्याकडे या ठिकाणी जे सदुरामजी आलेले त्यांच्यासारखे असतील तर यांनी सुद्धा प्रत्यक्षात तळागाळात हे जे काही मॉड्यूल आज या ठिकाणी प्रकाशित होणार आहे त्याचा वापर करून, ते टूल वापर करून आपल्या गावाच्या वनसंपत्तीचं काय प्रकारे नियोजन करता येऊ शकतं याच्यावर काम केलेलं आहे. आणि मग त्यांचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते ते गाडगीळ सरांकडे आले आणि मग त्याच्या अगोदर आम्ही लोक तिथे हे कार्ययोजना कशा बनवायचा याचा आमचे प्रयोग चालूच होते. म्हणजे सर तिथे फार रेग्युलरली यायचे आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि मग त्याच्यावर आमचे प्रयोग सुरू होते. काही आम्ही एक हे बनवला होता, आराखडा बनवला पण होता, ते आमचे प्रयत्न चालूच होते. मग त्याच्यानंतर हे आलं की मग गावातल्या मुलांना प्रशिक्षण द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये सरांची ठरवलं की सरांचं मार्गदर्शन घ्यायचं आणि मग ते मुंबई विद्यापीठाने सरांना पूर्ण हे दिलं की बा तुम्ही आता हे सिलेबस बनवा वगैरे. त्याच्यामध्ये मग आम्ही सिलेबस बनवलं आणि एक 6 महिन्याचा कोर्स तिथे आम्ही सुरू केला. त्याची जबाबदारी ते काय म्हणतात त्याला याची जबाबदारी ती मला देण्यात आली आणि सर होतेच माझ्या पाठीशी. तो गंमत सांगतो. मुद्दा असा आला मुंबई विद्यापीठामध्ये त्याचे बोर्ड ऑफ स्टडीज प्रकार असतो की जे सिलेबस ठरवतात ते सिलेबस हे करतात, ॲप्रूव्ह करतात. त्याच्यामध्ये असं की बाबा ह्या कोर्सला ॲडमिशन कोणाला द्यायची, विद्यापीठाचा डिप्लोमा आहे मग ॲडमिशन कोणाला द्यायची, पदवीधरांना द्यायची. मग असे पदवीधर तुम्हाला गावात भेटतील का आणि जे पदवीधर हा कोर्स करतील ते गावात थांबतील का, असल्या प्रकारचे मुद्दे आले आणि मग त्याच्यावर चांगला खल झाला आणि तिथे खूपच सकारात्मक असा निर्णय घेण्यात आला की असं नाही करायचं
तर गावातल्या ज्या ग्रामसभा आहे, म्हणजे ग्रामसभेचे 2 डेफिनेशन्स आहेत. एक विलेज लेवल म्हणजे ग्रामपंचायतीच्या लेवलची ग्रामसभा आणि एक गावापाड्याची ग्रामसभा, अगदी लहान लहान गाव म्हणजे त्याला गाव पाडा म्हणतो त्याची ग्रामसभा. तर ह्या ग्रामसभेनी आपल्या युवकांना पाठवायचं आणि म्हणायचं की बा तुम्ही जाऊन शिक्षण, आणि त्याच्याकडून त्यांनी हे घ्यायचं, लिहून घ्यायचं की हे प्रशिक्षण झाल्यानंतर मी गावात येईन आणि गावातल्या लोकांना मदत करेन. अशा प्रकारे मग त्यांनी मग त्याचा मुद्दा आला की पण मग हे जे मुलं येतील यांना करता येईल का हे काम, त्यांना येईल का? कारण ग्रामसभांना काय तेवढं कळणार नाही की कोणाला पाठवायचं काय पाठवायचं. मग एक छोटीशी मग असं हे आलं की हे कार्ययोजना बनवायसाठी ज्या मिनिमम स्किल्स आहे बस तेवढे आलेल्या बरं पुष्कळ आहे, त्याला डिग्री वगैरे कशाला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय पाहिजे तर त्याला नकाशा वाचन यायला पाहिजे, त्याला थोडंसं चांगलं गणित थोडंफार गणित करता आलं पाहिजे, त्याला मराठी चांगलं येतं. तर अशा प्रकारची मग एक आम्ही टेस्ट घेतली आणि त्या टेस्टमधून तो कोर्समध्ये मुलांना सिलेक्ट केलं आणि मग तो कोर्स राबवला. तो कोर्स राबवताना जेव्हा कार्ययोजना बनवायची होती तर आम्हाला बरंच शिकायला मिळालं, म्हणजे मला तरी खूप मिळालं. कारण काय की मी पाहिलं हे मुलांना जेव्हा जंगलामध्ये घेऊन आम्ही फिरत होतो, जंगल वाचन काय असतं हे यांना माहिती, मला त्यांना काहीच माहीत नव्हतं. मी शिकलो यांच्यापासून की जंगल कसं वाचायचं आणि हे करायचं. माझ्यासारख्याचे काय आहे तर मी फक्त एवढंच की यांच्याजवळ जो एवढं ज्ञान आहे आणि इतका जो डेटा आहे त्याला कसं क्लासिफाय करता येईल, त्याला कसं व्यवस्थित त्याची रचना कशी करता येईल हे मात्र मला कळत होतं. तर त्या दृष्टीने मग आम्ही तो कोर्स चालवला. त्याच्यातून हे सदुरामसारखे 27 विद्यार्थी पास झाले. मग पुढे काही ह्याच्या अडचणी आल्या, तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे मग या 27 धानोरा हे एक तहसील प्लेस आहे, त्याच्या बाजूबाजूचे पण काही विद्यार्थी होते. पण मग धानोरा एक क्लस्टर घेऊन तिथे 15 विद्यार्थी घेऊन मग आम्ही सरांकडे त्यावेळेला जीन बँकेचं प्रोजेक्ट होतं, तर एक आम्ही स्वतः कार्ययोजना बनवणं, आम्ही जो कोर्स केला होता त्याच्या अनुषंगाने आणि त्या पद्धतीने आम्ही त्या कार्ययोजना बनवणं सुरू केलं. 15 लोकांच्या कार्ययोजना आमच्या म्हणजे काय म्हणतात त्याला कार्ययोजनेमध्ये त्यांनीच बनवल्या बरं, आम्ही काही केलेलं नाही. फक्त कसं करायचं काय केलायचं एवढं मार्गदर्शन आम्ही त्यांना करत राहिलो आणि त्याच्यातून त्या कार्ययोजना बनल्या. आणि त्यातल्या 12 कार्ययोजना सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये ते आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सादर झाल्या. तुम्हाला कल्पना हे जे पुस्तक लिहिलेली आहे या पुस्तकाच्या सगळ्यात शेवटच्या पानावर एका कुठल्या तरी जांगदा नावाच्या गावाचे 1 वर्षाची त्यांनी काय नियोजन केलं आहे ते मांडलेलं आहे आणि ते सँक्शन झालेलं आहे. 1 करोड रुपये ते सँक्शन झालेले आहे 1 वर्षासाठी. तर अशा पद्धतीने त्यांनी 10-10 वर्षाच्या कार्ययोजना बनवल्या. तर आणि मग हे जे केडर तयार झालं तर या मुलांनी पुढे मग तिथल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरनी त्याचा फार चांगला फायदा करून घेतला आणि ह्या मुलांनी आजच्या तारखेला हे काय म्हणतात त्याला तिथे एकल नावाची योजना ना रे, एकल नावाची योजना, त्या एकल नावाच्या योजनेमध्ये या मुलांना त्यांनी सामील करून घेतलं, यांना ग्रुप लिडर्स बनवलं आणि गावागावातली मुलं यांना ग्रुप लिडरच्या जवळ मदतीला घेऊन यांनी अनेक गावांमध्ये मग आता हे कार्ययोजनेचं काम सुरू केलं. आजच त्यांनी मला सांगितलं की 300 गावामध्ये अशा कार्ययोजना बनवून त्या सादर झालेल्या आहेत. म्हणजे नुसत्या कार्ययोजना बनवणं हा भाग वेगळा, पण त्या सादर झालेल्या आहे. मला असं वाटतं मी जास्त बोलू नये, त्या सदुरामने प्रत्यक्ष काम केलेलं आहे आणि सगळा हाच हे मांडलेला आहे. त्याच्यामुळे ते त्याच्या तोंडून ऐकाल तर अधिक उत्तम होईल. वनराईंनी पुन्हा हे पुस्तक प्रकाशित केलं त्याच्याबद्दल मी खरोखर तुमचा आभारी आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही हे त्याचं पुस्तकाचं विमोचन करतात ते पद्धत खरोखर मी म्हणजे वैयक्तिक दृष्ट्या आपला आभारी आहे. धन्यवाद. व्यवस्थापन करायला खरं तर योजना असेल तर ते अधिक उत्तमरित्या केलं जाऊ शकतं. हेच खरं तुमच्या ह्याच्यातनं आम्हाला शिकायला मिळेल आणि ते असं जर झालं तरच आपली जंगलं आहे ती शाश्वत राहतील आणि हिरवी खरं तर कायम असतील. असंच तुमच्या बोलण्यात आम्ही मेसेज घेऊन पुढे जातो. यानंतर मी आमंत्रित करते ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगे सर यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी. एल्लाबादकरांनी मांडल्याप्रमाणे जो अभ्यासक्रम झाला तो माझ्याही दृष्टीने एक मोठं आव्हान होतं की या मुलांना ज्यांना
प्रत्यक्ष जमिनीवरचं अनुभवजन्य ज्ञान त्यांच्या परिसराबद्दलचं अफाट आहे त्यांच्यापाशी, पण औपचारिक असं त्यांचं शिक्षण काही फारसं झालेलं नाही. तर त्यांना काही गोष्टींची जरूर होती. त्याच्यात 2 भाग आहेत. एक म्हणजे शास्त्रीय परिसरशास्त्राच्या दृष्टीने, जीवशास्त्राच्या दृष्टीने काही पार्श्वभूमी द्यायला हवी की परिसरात काय काय वेगवेगळ्या प्रकारचे भूभाग असतात, त्यानंतर जीवजाती म्हणजे काय, त्या जीवजाती कशा ठरवल्या जातात, ओळखल्या जातात वगैरे, हा भाग अशा पद्धतीचं मांडायला पाहिजे. आणि तो माझा विषय आहे, त्यामुळे मी ते तयार केलं. पण याच्याबरोबर हे व्यवस्थित चौकटीत घ्यायला ह्याला आधुनिक डेटाबेस मॅनेजमेंट म्हणतात, त्याचा जोड दिलीच पाहिजे. आणि डॉक्टर एदलाबादकरांचं ते तज्ञ आहेत याच्यातले, त्यांनी ती जोड दिली. तर थोडक्यात अनुभव सांगतो की, आणि आज आता भराभर तंत्रज्ञानातली प्रगती जी होती आहे त्यामुळे लोकांना खूप गोष्टी आज सहज शक्य आहेत ज्या आधी शक्य नव्हत्या. एकच उदाहरण घेतो, कारण आमचा मित्र सदुराम आहे, की जीवजातींना नावं द्यायची, त्यांची शास्त्रीय नावं काय आहेत ते ठरवायचं. तर आता अशी पद्धत आहे आपल्या समाजामध्ये की हे ज्ञान काही विशिष्ट वर्गाच्याच हाती असलं पाहिजे. ते उच्चवर्णीय सुशिक्षित लोक, त्यांनी हे ज्ञान उगीच खालच्या वर्गातल्या लोकांना द्यायचं नाही. जे अगदी असं मला माहिती नाही, असं काहीतरी म्हणतात की शूद्रांनी वेद ऐकले तर त्याच्या कानात शिसं होतावं, वितळलेलं वगैरे, इथपर्यंत आपल्या समाजात एक ही परंपरा आहे. ती परंपरा आपले वनस्पतीशास्त्रज्ञ चालू ठेवत होते. मी त्यांना विनंती केली, माझे चांगले मित्र होते, की अहो ह्यांच्या सामूहिक संपत्तीपैकी वेगवेगळ्या ज्या जाती आहेत वनस्पतींच्या, त्यांची तुम्ही शास्त्रीय नावं त्यांना सांगा. छे म्हणले, कुणीही तयार झाले नाही. माझे मी चांगले मित्र आहेत असं खूप वर्ष समजत होतो, कुणीही तयार झाले नाही. ठीक आहे, नाही झाले. मग आमचं हे काम चालू असताना एक दिवस लक्षात आलं, मग आम्ही एक आधुनिक सुविधांमुळे एक व्हॉट्सॲप ग्रुप केला होता. ही मुलं जे डॉक्टर एदलाबादकर म्हणले ते, मी होतो आणि काही दुसरे लोक होते. त्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती अचानक वनस्पतींची शास्त्रीय नावं बरोबर टाकायला लागले लोक. आणि त्याच्यात पुढाकार घेतला होता आज जो आमचा तरुण मित्र आलेला आहे, सदुराम म्हणावी त्यांनी. म्हणजे म्हटलं काय करतं, मी काही हे गुगलचे वेगवेगळे ॲप्स वगैरे इतके नीट समजावून घेतले नव्हते. तर गुगल फोटो आणि लेन्स म्हणून जो ॲप आहे, तुम्ही जर वनस्पती फुलात विशेषतः आलेली अशा परिस्थितीत तिचा घेतलात फोटो आणि ते हे ॲप्स वापरून तुम्हाला जवळजवळ बरोबर असं शास्त्रीय नाव लागलीच मिळतं. म्हणजे कशाला हवेत वनस्पतीशास्त्रज्ञ? आज हे लोक सगळी नावं सहज समजावून घेऊ शकतात. त्याचा निराळ्या प्रकारे उपयोग होतो. आता त्यांना गौड वनोपजांवर अधिकार आहे. त्यांचं बाजारपेठ मुख्यतः हैदराबाद आहे. म्हणजे तिथे तेलुगू नावं वापरली जातात, शास्त्रीय नाही केवळ, तिथली तेलुगू नावं वापरली जातात. ती कुठून मिळणार? तर एकदा तुम्ही हे गुगल फोटो लेन्स वापरून शास्त्रीय नाव मिळवलं की एक इंडिया बायोडायव्हर्सिटी पोर्टल म्हणून पोर्टल आहे. माझाच एक PhD विद्यार्थी होता प्रभाकर नावाचा, त्यांनी उत्साहाने ते सुरू केलेलं आहे. त्या पोर्टलवरती त्या शास्त्रीय नावाच्या बरोबर त्याची वेगवेगळ्या भारतीय भाषातली नावं दिलेली आहेत. त्यामुळे त्यांना तेलुगू नावे मिळतं. म्हणजे बाजारात त्यांना हैदराबादच्या काय नावाने विकलं जातं हे कळतं. या सगळ्यातून त्यांचा म्हणजे जी काही
अज्ञानामुळे त्यांना अडचणी येत होत्या त्या भराभर दूर व्हायला लागलेल्या आहेत. आणि मी सांगतो की माझ्या माहितीप्रमाणे इंग्रजी भाषा हा प्रचंड अडसर आहे आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना, आणि साधारण ते इंग्रजीमुळे नापास होत जातात. 10वी 12वी कशी बशी. आमचा सदोराम तशातलाच आहे, इंग्रजीमुळे तो काही फारसा शिकू शकला नाही नापास होत राहिल्यामुळे. पण आता त्याचं काय तर बिघडत आहे. मी आता हेही करून पाहिलं की आता जे अगदी अलीकडे नवी ही साधनं आली आहेत, ChatGPT वगैरे, तुम्ही शुद्ध म्हणजे तुम्ही सांगितलं नुसतं एवढं सांगायचं, हे इंग्रजी भाषेतलं संहिता आहे, याचं मराठी भाषा अनुवाद करून दे, तर तसं व्यवस्थित मराठी अनुवाद मिळतो. तो जरा हेगाडी भाषा असते पण समजायला काही अडचण नसते, पण तो नीट करता येतो. म्हणजे आता इंग्रजी अजिबात न येणारी मुलंसुद्धा जे काही ज्ञान आहे जगात केवळ इंग्रजी भाषेत आहे असं नाही. कदाचित टेक्नॉलॉजीबद्दलचं आज जे आपण ऐकतो त्याच्यावरनं चिन्यांकडे ज्ञान इंग्रजी भाषेत आहे त्याच्याहून जास्त आहे. तर चिनी भाषेतलं सुद्धा ते ज्ञान मिळवू शकतील, हे पूर्ण सगळं शक्य होत आहे. त्यामुळे एक ही जी आधुनिक ज्ञानक्रांती झाली आहे ती वापरून खूप काही करता यायला लागलं आहे. आणि त्याप्रमाणे यांनी सांगितल्यासारखं या सगळ्याचा फायदा घेत आता एक कार्यक्रम आमच्याच या विद्यार्थ्यांनी केला ज्याचा मला फार अभिमान आहे. आणि त्या कार्यक्रमातून त्यांनी थोड्या नाही, गडचिरोली जिल्ह्यातल्या 300 ग्रामसभांना तिथल्या सामूहिक वनसंपत्तीच्या कार्यायोजना बनवून दिल्या. नुसत्या बनल्या नाही आहेत, त्या शासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केल्या आहेत. आणि त्या मान्य केल्यामुळे त्या ग्रामसभांना आता रोजगार हमीचे कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे ते स्वतःला हवे त्या गावाला त्या पद्धतीचे पण व्यवस्थित रोजगार हमीचे कार्यक्रम ठरवून ते करतात, अंमलात आणतात. आणि त्यातून त्यांना पूर्वी जे पोट भरण्यासाठी गाव सोडून बाहेर जायला लागतं ते जवळजवळ पूर्ण थांबलं आहे. कारण गावातच स्वतःला हवा तसा रोजगार करत, उदाहरणार्थ बांबूची नर्सरी बनवत तो जी प्राप्ती होईल त्याच्यावर त्यांचं व्यवस्थित पोट भरत आहे. त्यामुळं हे एक छोटंसं पाऊल आहे, पण हे फार महत्त्वाचं पाऊल आहे. हे उचललं गेलं आहे. तर आता मी सांगतो, जास्त वेळा मी घेत नाही म्हणजे बराच घेतला, पण सदुरामला मी विनंती करतो. बाय द वे तो सदुराम असा आहे की त्याला एक तिथे वनस्पती सापडली त्याच्या गावात आणि गडचिरोलीतले महाविद्यालयातले वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक त्याचे विद्यार्थी बनले होते. कारण त्यांना माहिती आहे त्याच्यावर याला खूप जास्ती वनस्पती माहिती आहेत आणि ह्याला शास्त्रीय नावंही आता माहिती आहेत. त्यामुळे ते आणि हा विनोद जिओडोरम लॅक्सिफ्लोरम नावाची एक वनस्पती आहे, ग्राउंड ऑर्किड आहे, त्याच्यावरती त्यांनी हे इथं नाही मिळत असं समजल्यावरती एक शास्त्रीय निबंध प्रसिद्ध केला. म्हणजे मला वाटतं 10वी नापास आहे हा सदोराम, त्याच्या इंग्रजीच्या अज्ञानामुळे तो आता शास्त्रज्ञ बनलेला आहे. शास्त्रीय निबंध प्रकाशित केला शास्त्रीय जर्नलमध्ये. म्हणजे आणखी काय पाहिजे. तर असे सगळं आता आज होत आहे आधुनिक ज्ञानक्रांतीतून. आणि ते जमिनीवरती त्याचा परिणाम चांगला दिसतोय की थोड्याने 300 ग्रामसभांना स्वतःच्या रोजगार हमी योजना बनवायचे अधिकार मिळाले. तशी तो आता थोडक्यात त्याचे अनुभव सांगेल. म्हणजे मला वाटतं ह्याला व्यवस्थित सगळी तुम्हाला कल्पना काय प्रयत्न केले गेले काय झालं ही येईल. तर सदुरामला विनंती करूया का. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर डेन्सिफोरम हे आपल्याकडे मिळतोय.
तर 1 वर्ष लागला 19मध्ये, नंतर 1 वर्ष लागल्यानंतर आम्ही 20मध्ये त्याचा व्यवस्थित अभ्यास करून जे सायन्स कॉलेजला होते अब्रार सर म्हणून, त्यांच्याकडे मी त्यांची मदत घेतली आणि त्यांची काही मुलं माझ्याकडे येत होते. 2 मुली आणि 2 मुली 2 मुलं असे येत होते आणि त्यांना ते वर्षभर आम्ही त्यांचं जे MSCचं होतं प्रोजेक्ट्स ते माझ्या थ्रू त्यांनी केलं. हे केल्यानंतर आम्ही बराच 1 वर्षानंतर त्यांनी सरांनी पण अभ्यास केला, मी पण जे आपल्या महाराष्ट्राला लागून असलेले जे स्टेट्स आहेत त्यांची पण मी आता स्मार्टफोन असल्यामुळे ते सगळे जर्नल्स मी ते बघितला. तर जे कॅरेक्टर्स आहेत ते मिळता जुळता होतं सगळं आणि शेवटी जिओडोरम लॅक्झिफोरम या नावाने आम्ही थिंटर टॅक्झामध्ये त्याचा पब्लिश पण झाला. त्याच्यानंतर मग ते जे सर होते ते मग आश्चर्य करू लागले, हो सदुराम तुझं होतं ते बरोबर होतं म्हणून. असं ते आम्ही केलं आणि ते त्याच्यावर तर आम्ही पब्लिश झाला. आणि आता ते मागे यदलाबादकर सरांना पण मी सांगितलं होतं का ते पेटंट कसं फाईल करायचं. आम्ही प्रत्यक्ष त्यांना ट्रेनिंग देऊन त्याच्यामध्ये जे मास्टर ट्रेनर म्हणून आहेत जे ते पदवीधारकच आहेत. त्याच्यापैकी कोणी पैसा शिकवतो, कोणी सामूहिक वन हक्क शिकवतो, कोणी वर्किंग प्लॅन कसं करायचं ते शिकवतो, कोणी रोजगार हमी कायदा शिकवतोय, कोणी गौण वनोपज मार्केटिंगबद्दल शिकवतोय. मी स्वतः बायोडायव्हर्सिटी ॲक्ट सुद्धा मी स्वतः घेतोय. तर याच्यामध्ये आम्ही 300 ग्रामसभांपर्यंत आम्ही माहिती पोहोचवलेलं आहे आणि त्या ठिकाणी 300 ग्रामसभांचं जे कन्व्हर्जन कमिटी आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि त्याचे जिल्हाधिकारी जे आहेत अध्यक्ष आहेत त्या कन्व्हर्जन कमिटीमार्फत 300 ग्रामसभांना मंजुरी पण मिळालेलं आहे. आणि ते मंजुरी मिळाल्यानंतर ग्रामसभांना मनरेगाची यंत्रणा म्हणून शासनाने घोषित सुद्धा केलेलं आहे. ते छोटंसं प्रोसेस असते, ते प्रोसेस कसं करायचा आम्ही ट्रेनिंग झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे प्रत्यक्ष भेटी देऊन काय डॉक्युमेंट्स लागतात ते सगळं डॉक्युमेंट्स तयार करून जे तहसील ऑफिस आहे त्या ठिकाणी आम्ही सबमिट करायला लावतो त्या ठिकाणी. आणि ते आज व्यवस्थित पोर्टलवर हे झाल्यानंतर नोंद झाल्यानंतर ते ग्रामसभा त्या जे काही ते प्लॅन तयार झालेला आहे 10 वर्षाचा आम्ही प्लॅन तयार करून देतो त्या प्लॅनवर ते काम करून राहिले. आज जवळपास 105 जे ग्रामसभा आहेत ते ग्रामसभा मनरेगावरती जंगलावरती काम करून राहिले. कोणी जलसंधारणाचे काम करत आहेत, कोणी फळबागा घेत आहेत जंगलावरती, कोणी बांबू रोपण सुद्धा करत आहेत. अशा प्रकारचं काम एकल प्रोजेक्ट मार्फत आणि जे अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाने जे राबवलेला होता आपला गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि ते आज खरोखरच खूप महत्त्वाचं ठरलं आणि ते पुढे आणखीन महत्त्वाचं जाईल. थँक्यू, धन्यवाद. सर्वप्रथम मराठीतील पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. लेखकांचे आणि सर्व कॉन्ट्रीब्युटर्सचे अभिनंदन. पुस्तकाचे प्रकाशन यावेळी आपण करतो आहोत. यानंतर इंग्लिशमधनं या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. प्रिन्सिपल्स अँड गाईडलाईन्स फॉर ग्रामसभाज. विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणात वन हक्क लोकांना प्रदान केले. सन 2009 ते 2000 या काळात. सरांना मी विनंती करेल की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. लाईक बँकिंग कव्हरेज होतंय का? बचत गटामार्फत जसं मी लोन दिलं तसं लोन मिळू शकतंय का? विक्रीसाठी काही साधनं किंवा काही इन्स्टिट्यूशन डेव्हलप होत आहेत का? आत्ताच आमच्या आदिवासी विकास विभागाने एक ऑनलाईन पोर्टल, आता मला नाव नाही आठवत पण ते ऑनलाईन पोर्टल विकसित केले आणि की ज्याच्यावर हे आदिवासी जे काही उत्पादन करत आहेत जसं यांनी सांगितलं आता तशी ती उत्पादनं देशात टाकली आणि ते आम्ही देशाच्या पोर्टलला लिंक करतोय वेबसाईटला की देशभर त्याचं कव्हरेज मिळेल. मग अशा सगळ्या गोष्टीचं सॅच्युरेशन केलं तरच हा चौफेर विकास होईल. आणि जेव्हा विकास होईल तेव्हा काय होईल? जे मी त्यावेळी फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगितलं
मानवी संस्कृतीचा इतिहास आहे की माणूस जंगलाकडनं नागरी वस्तीत आला. आणि हे जे FRA होल्डर्स आहेत किंवा जे पूर्वी ज्यांना आपण 2005-06 पूर्वी कायदा येण्यापूर्वी आपण अतिक्रमण धारक म्हणत होतो, ते नागरी वस्तीतून जंगलात गेलेले आहेत. इतिहासाचं मानवी संस्कृतीचं चक्र उलटं फिरलं. त्यांना परत वी हॅव टू ब्रिंग देम बॅक, हा त्यातला कन्सेप्ट आहे. आणि जेव्हा ते परत येतील की एका दुसऱ्या वनहक्क धारकाची या कन्व्हर्जन्स आणखीन ह्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी जेव्हा त्याची दुसरी तिसरी पिढी चांगली शिकून वेल एस्टॅब्लिश्ड असतील ती लोक, आपण जसे आहोत तसे, चांगल्या नोकऱ्या असतील, व्यवसाय असतील चांगले, तेव्हा ही लोक परत जंगलात जाणार नाहीत आणि जंगल फॉरेस्ट विल बी रिस्टोर्ड. हा आमचा जेव्हा आम्ही त्यांना समजावून सांगितलं मी, तेव्हा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा पण व्ह्यू पॉझिटिव्ह झाला. आणि म्हणून हे जे इतिहासाचं चक्र उलटं फिरलेलं आहे, हे एक मोठं साधन आहे किंवा मोठं आपण क्रांतिकारक काम करत आहोत की ते परत एकदा सुलटं फिरवायचं. आणि त्याच्यातला जो वंचितातला वंचित घटक आहे त्याला आपण इथं आणवलं आहोत आणि विभागाची त्याच दृष्टीने सर्वसमावेशक प्रगती व्हावी हा उद्देश आहे. वनराईने जे काम केलेलं आहे ते मी आता ऐकलं, फार सुंदर काम आहे. आणि ह्याचं रेप्लिकेशन कसं करता येईल आम्हाला इतर जिल्ह्यांमध्ये, ते एक आमचं एक काम असेल पुढं. त्याच्यामध्ये मला खात्री आहे की सहकार्य मिळेल. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे तज्ज्ञ बंधूंनो, मला फक्त 2च मुद्दे याच्यात मांडलं असं वाटतं. जी कार्ययोजना बनली कदाचित त्याचा एक भाग असेल तो, आम्ही वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून देशभरात एक वेगळं नेटवर्क उभं आहे आणि त्याची एक ग्राम समिती केली अखिल भारतीय स्तरावर. आणि ओरिसा, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण सामुदायिक वनाधिकार हा विषय घेऊन काम करतो. आम्ही एक क्लस्टर निश्चित केला, एक 44 गावांचा, आणि त्याच्यामध्ये ज्या गावांना वनाधिकार मिळाला आहे त्यांचा एक छोटा आराखडा बनवून त्याच्यामध्ये ह्या पुस्तिकाचा आम्हाला खूप उपयोग होईल चांगला, याची त्याच्यात भर पडेल आणि ते अधिक सक्षमपणे आम्ही करू शकू का. असं एक 11,200 हेक्टर वनक्षेत्र सातत्याने विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. याला आदिवासी विकास विभागाची पण खूप चांगली जोड मिळालेली. आम्ही 2 गोष्टी प्रामुख्याने की सरकार त्याचं काम करेल, आपण आपलं काम करूया, याच्यात लोकसहभाग कसा वाढता येईल. पण आम्ही वन संवर्धनामध्ये काही नियम केलेत गावाने एकत्र येऊन आणि ते 91 पासून आम्ही करतोय. त्याला कायद्याची जोड मिळाली आणि ते सक्षम झाले. आम्ही आमच्या शेजारचं 1100 एकरचं जंगल आहे, त्याला वॉचमॅन आमचा स्वतःचा आहे. तो वॉचमॅन किती दिवस काम करतो, वर्ष 1.5 वर्षांतर थांबतो. त्याला मानधन द्यायची रचना गावाने उचलली. म्हणजे प्रत्येक गावातनं आम्ही धान्य रूपाने वर्गणी करतो. एक आदिवासी कुटुंब आपण 30 वर्षापूर्वी विचार केला तर पोटभर अन्न नसताना तो वन संवर्धनासाठी योगदान करतोय. लक्षात आलं की महिलांमधनं विरोध झाला, आपण कुऱ्हाडबंद्यांची रायबंदी केली, मग याला पर्याय काय, कारण पर्याय तर दिला पाहिजे, त्याशिवाय तर ते थांबणार नाही, चूल कशी पेटेल. मग आपण जसं लाकडावरची चूल आहे तसं आम्ही वन विभागाशी संपर्क करून LPG गॅस आणायचा प्रयत्न केला. त्याला जोडून आम्ही IITशी संपर्क केला आणि सोलर कुकर आणायचा प्रयत्न केला. शेवटी UNDPशी संपर्क करून आम्ही स्मोकलेस चुला पण आणला. म्हणजे 4 प्रकारच्या चुली उपलब्ध केल्या. त्याचा मूळ उद्देश असा की तिथलं वृक्षतोड थांबावी. हे नियम करताना लक्षात आलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. वॉचमॅन 2-3 वर्षांतर कधीतरी चोरी करून विकतो, ते वॉचमॅनची दरवर्षी होळीच्या दिवशी नवीन वॉचमॅन नियुक्ती, असे नियम करायचा प्रयत्न केला आणि त्या नियमांच्या माध्यमातून हे काम सातत्याने सुरू झालं. आमच्याकडे डेहराडून स्थित IPS कॉलेजचे प्रिन्सिपल आले होते 2001ला. आम्ही अतिक्रमणधारक जे होते गावामध्ये 5 जण, त्यांना त्याच दिवशी जमीन देऊन टाकली की तुम्ही जमीन कसा, कायदा होईल नाही होईल तेव्हा होईल, पण 2006चा कायदा झाला आणि त्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन झाली, म्हणजे त्यांना अधिकार मिळाला. म्हणजे काम सातत्याने करत गेलो, प्रश्न आपोआप सुटत गेलेत. हे वनाचं संवर्धन करताना शेवटी कसं आहे की आपण जे काम करतो त्याचं व्हॅल्यू पण काढलं पाहिजे. काय याच्यात नेमकी याची किंमत किती ठरू शकते. आमच्याकडे 30मधनं विद्यार्थी येतात दरवर्षी अभ्यासाला आणि त्यांना आम्ही विनंती केली की आमच्या जंगलाची थोडं व्हॅल्यू काढून बघा किती आहे काय. तर त्यांनी सगळं सुरू केलं. ते आम्ही शेजारच्या कॉलेजची मदत घेऊन त्याचा बॉटनिकल सर्वे केला पूर्ण आणि त्याचा डाटा आम्ही दर 3 वर्षांनी घेत असतो. त्यांनी काढलेली किंमत त्या 1100 एकरमधनं कमीत कमी
3,000 कोटीपेक्षा जास्त आहे. वेगवेगळ्या व्हरायटी आहेत झाडांच्या. आम्ही त्यांना असं म्हटलं की तुम्ही त्याच्यात ऑक्सिजन पण ॲड करा आणि मग त्या जंगलाची किंमत काढा. ते म्हणे की ते आता परत आम्हाला करायला लागेल, कारण नुसतं जंगल नाही, ते ऑक्सिजनचे एक खाण आहे आणि एक चांगलं आहे. मग आम्ही असं म्हटलं की याच्यात आपल्याला ह्या जंगलाचं कार्बन न्यूट्रलसाठी काय करता येईल, हा एक प्रयोग पुढे जाऊन करता येईल, कारण त्याशिवाय लोक जंगलाकडे लक्ष देणार नाही. हे सातत्याने करण्यासाठी आपण 11,200 हेक्टरचा क्षेत्र जवळ घेतला आहे आणि त्या कार्ययोजनेमध्ये एक भाग असा ॲड करू शकतो का आपण, किंवा किंबहुना केला असेल तो, आम्ही त्या परिसरामध्ये मोहाचे झाडं खूप आहेत. मग ते बिझनेस प्लॅनमध्ये आम्ही घेतलेत. आम्ही वनधन विकास केंद्र एक स्थापन केलं आहे, केंद्र सरकारची योजना आहे. त्याला आम्ही पहिल्या वर्षी 5 लाख रुपये घेतलेत शबरीकडनं, ते आम्ही बिनव्याजी परत केलेत. दुसऱ्या वर्षी आम्हाला ते गट चांगलं चालतं म्हणून सरकारने 10 लाख रुपये मदत केली, ते पण आम्ही बिनव्याजी परत केलेत. आणि बनसोड मॅडमच्या उपस्थितीमध्ये आम्हाला 93,60,00,000 रुपये गेल्या वर्षी मिळालेत. मोहाचं झाड म्हटलं की लोक फुलं वेचताना जंगलाला आग लावतात आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. कायदा समजून सांगणं पुढचा भाग आहे, पण लोकांना एकत्र करणं, त्याला बरोबर घेण्यासाठी काय करता येऊ शकतं म्हणून तो केलेला प्रयोग. त्यासाठी आपण प्रत्येक झाडाला बांधण्यासाठी नेट देऊ शकतो का. त्या नेटचा दुहेरी वापर असा आहे की त्या फुलांना माती लागणार नाही आणि जो आदिवासी माणूस फुलं वेचायला त्याचा वेळ खर्च होतो तो कमी होईल, कारण ते पटकन जमा करता येतील. पुढे जाऊन त्या फुलांना आपल्याला सोलर ड्रायमध्ये ड्राय करता येईल का, कारण त्याचं व्हॅल्यू वाढण्यासाठी हा खूप महत्त्वाचा मुद्दा येतो. आणि त्या ड्रायरमध्ये ड्राय केला तर त्याची किंमत वाढू शकते. आणि आदिवासी विकास विभागाने, सरांना तो शब्द आठवत नव्हता, शबरी नॅचरल नावाची वेबसाईट केली आणि त्याच्यावर हे सगळं लोड केले. त्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे या युक्तीनुसार खरं तर आपण कार्य करत आहात, त्यामुळे यश हे आपल्या पाठीशीच आहे. आणि शाश्वत पर्यावरणाचं खरं तर आता इतकं समतोल बिघडलाय की शाश्वत जीवनशैलीकडेच वाटचाल करावी लागणार आहे आणि आपण ती आधीच खरं तर केलेली आहे. त्यामुळे आपण आपले आणि बारीपाडाचे विशेष कौतुक. यानंतर आपण खरं तर ज्यांना अजून आतुरतेने ऐकण्यासाठी इच्छुक आहात असे आपण अध्यक्षीय भाषणाकडे वळणार आहोत. मी माननीय प्रदीप रावत माजी खासदार यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. हा देखील तितकाच महत्वाचा भाग आहे आणि त्या नैतिक याच्यामध्ये ही सगळी मूल्य येतात की एका बाजूने आपल्याला प्रगती पण करायची आहे, पण संतुलन बिघडू द्यायचं नाहीये. निसर्गाबरोबर असेल तर हे सगळं कसं साध्य करायचं, हा दृष्टिकोन घेऊन आपल्याला कार्यकर्त्यांची फौज निर्माण करावी लागते. आणि आमचा विश्वास तोच आहे की जर तुम्ही ते काम करायला कार्यकर्ते उभे करू शकलात, स्वयंसेवक वृत्तीने, पैसे देऊन नाही होत ते काम. एक उदाहरण देतो फक्त तुम्हाला की मोदींनी स्वच्छ भारताची योजना आखली त्यावेळेला मला आमचे संघाचे तेव्हा प्रांत प्रचारक होते अतुल लिमे, आता ते सर कार्यवाह झालेले आहेत. ते म्हणले की काहीतरी काय करता येईल आपल्याला संघ म्हणून. तर मी सकाळी एकदा पेपर वाचत बसलो होतो आणि ती रुटीन बातमी आली होती की डिव्हिजनल कमिशनरने वारी संबंधी बैठक बोलवली व्यवस्थापनाची. चहा पित होतो मी, माझ्या मुलाला म्हणलं अरे आपल्याला वारीसाठी काय करते, म्हणलं 700 वर्ष जातात म्हणजे टॉयलेट्सच नाही आहेत, कोणत्या प्रकारचे टॉयलेट लावू आपण. तो म्हणला अहो तर कन्स्ट्रक्शन साईटवरती एक नवीन प्रकारचे टॉयलेट्स येतात, पोर्टेबल आणि फोल्डेबल. म्हणजे चल तुझ्या ओळखीचा का. तो म्हणला मी झालो लोणी आणि यवत 2 गावं पहिल्या वर्षी घेतली आम्ही आमच्या स्वतःच्या पैशातून. आमच्या कुटुंबाने 5 लाख रुपये दिले, माझ्या 3 मित्रांनी दिले 20. आम्ही ते 2 पूर्णपणे डॉक्युमेंटेशन केलं परफेक्ट. एखाद्या मी इन्फोसिस कंपनीचा वरिष्ठ अधिकारी तो तिथं कार्यकर्ता म्हणून काम करत होता. ते नुसतं टॉयलेट लावून चालत नाही, तो मैला कुठे टाकायचा, त्या गावाचा विश्वासात घेतला पाहिजे, तो खड्डा कसा खडायचा, ते जेटिंग मशीन, पाण्याची व्यवस्था कुठं करायची, लोकांचं प्रबोधन कसं करायचं. आणि सरकारला ती योजना घेऊन गेलो पुढच्या वर्षी. तर अधिकारी लोक काय म्हणायला लागले की आपण तिथं हे, मी तर मला विचारलं की रोज किती खर्च येईल. म्हणलं संपूर्ण यात्रा देहू आणि आळंदी ते पंढरपूर 2 कोटीच्या आत होईल म्हणलं, जास्त लागलं तर मी देईन म्हणलं. तेवढं एवढंच. मग ते अधिकाऱ्याने विचारलं, अधिकारी स्वाभाविक ते एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात, माफ करा बरं का, सगळे मोठे मोठे सिनियर अधिकारी बसले होते. तर ते म्हणाले आपण आधी जमीन अक्वायर करू, मग परमनंट टॉयलेट बांधू. मग मी म्हणलं ही जी तुमची 1,000 कोटीची योजना आहे
ही वर्षातून एक रात्री ते लोक येतात वारकरी आणि सकाळी 3:30-4ला उठून निघून जातात. तुम्ही जर परमनंट कर्मचारी घेणार, त्यांची पेन्शन सकटची तो खर्च सरकारच्या उरावर, आणि दरवर्षी त्या 1,000 कोटीच्या योजनेला सुदृढ करण्यासाठी म्हणून परत 500 कोटी तुम्ही घालणार. तोपर्यंत ते कोणीतरी बळकावलेलं असणार. हे बट्ट्याबोळ मूळ जो हेतू आहे तो सगळा बाजूला राहतो. आणि मी त्यांना दाखवलं की ह्या पद्धतीने होतं का नाही बघा. आज 10 वर्ष झाली आहेत. तर म्हणजे कार्यकर्ते कुठं म्हटलं, ब्राह्मणापासून मराठ्यापासून सगळेजण हे स्वच्छता कार्य करायला येतील. 10,000 स्वयंसेवक दरवर्षी स्वखर्चाने निर्मलवारी करतात. तर ह्या सगळ्या योजनांचं मर्म हे आहे की हे एक तर कळलं पाहिजे आणि ते कळल्यानंतर ते करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे.